आणि ही गोष्ट खरी आहे की कालचा दिवस आमच्यासाठी सगळ्यांसाठीच अत्यंत आनंददायी, अवर्णनीय, अविस्मरणीय असा दिवस होता. आणि त्या दिवसाची कुठल्याही शब्दांमध्ये मोजमाप करता येणार नाही असा दिवस होता. कारण ठाकरे परिवाराने भारत देशाला तर खूपच दिलेलं आहे, पण समस्त आमच्यासारख्या कार्यकर्त्यांपासून सगळ्यांना भरभरून दिलेलं आहे. किंबहुना BJPच्या लोकांना माहिती आहे का बाळासाहेबांनी BJPला भरभरून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काल बाळासाहेबांच्या जे काही दोन भाऊ एकत्र यावं ही इच्छा त्यांची होती, ती इच्छा मातृभाषेनिमित्त का होईना दोघे बंधू एकत्र आले. केवळ दोघे बंधू नाही आले तर तो संपूर्ण परिवार एकत्र आला आणि त्याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड आनंद आहे. आणि आता तो आनंद आहे त्याला मी कुठल्या शब्दात व्यक्त करू शकतो, पण आहे आनंद. त्याच्यामुळे आता हे मेळावे आहेत. खरं विठ्ठलाच्या दर्शनाला मला जायचं होतं, तिथं माझ्या बाजूलाच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, पण मी म्हणालो त्या दर्शनाला जाईनच, पण हा साक्षात विठ्ठल माझा जो आलेला आहे त्या विठ्ठलाला आपण भेटावं काय आणि त्याच्यानंतर तिथे दर्शनाला जावं अशा प्रकारे. मित्रांनो, मराठी भाषा विजय दिनानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण झालं असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर भाऊक सुद्धा झाले. चला तर मग पाहूयात बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले. खरं आता मग कालच सन्मान्य राजसाहेबांनी सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत त्यांना मनापासून धन्यवाद दिलेले आहेत की जे शक्य नाहीत म्हणजे अशक्य जे शक्य होईल, स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे त्याप्रमाणे मराठी विषयाला धरून सन्मान्य देवेंद्र फडणवीसांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यामुळे दोन्ही बंधू एकत्र आलेत. हे खरं चांगलं आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानतो मी मनापासून. शेलार टीका करतात, ते म्हणतात की राजकीय मेळावा होता, मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र नाही आले, ते राजकारणासाठी. मला एक कळत नाही हो, तुमचा पक्ष काही सामाजिक संस्था आहे? तुमचा पक्ष काय करतोय अख्ख्या देशामध्ये? तेच करतोय ना. काय बरं, आता तर निवडणुका कुठल्याच नाहीत ना. निवडणुका असत्या तर गोष्टी वेगळी आहे, निवडणुका नाहीच. तुम्ही दिलं ना कोलीत आमच्या हातात. हिंदी भाषेचं कोणी दिलं? आम्ही काही हिंदी भाषेच्या विरोधात थोडे आहोत. हिंदी भाषा पाहिजेतच आहे, फक्त विरोध एवढाच होता की 1ली ते 5वीपर्यंत नसावी, जी पूर्वी होती. एवढ्यासाठीच आमचं म्हणणं होतं. पण त्यांनी बोलताना असं म्हटलंय की राज ठाकरे यांचं भाषण अपूर्ण होतं आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण अप्रसंगी होतं, सगळं अवास्तव होतं. मला असं म्हणायचं आहे की आजच्या तारखेला जर तुम्ही पाहिलं तर अख्ख्या भारतामध्ये आशिष शेलार साहेबच एक नंबरचे वक्ते आहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक आम्हाला आहे ना. अभ्यासू आहेत, आता काहीतरी त्यांना उत्तम संसदपटुत्व मिळालेलं आहे, वाक्पटू आहेत, कारण ते ॲडव्होकेट आहेत. त्याच्यामुळे त्यांचं आम्हाला कौतुक आहे. आणि हे लोक त्यांच्या खूप मागच्या रांगेत आहेत, त्याच्यामुळे न बोलणं बरं आहे. दोन्ही भाऊ एकत्र यावे यासाठी तुम्ही प्रयत्न केले, बाळासाहेबांची इच्छा होती, तुम्ही बोलून देखील वारंवार दाखवलं. परंतु कालच्या भाषणामध्ये दोन्ही भावांनी देखील म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी जे देवेंद्र फडणवीसांनी केलं त्यांच्यामुळे आम्ही एकत्रित आलो वगैरे. तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच लाभतील, म्हणून मी दोघा भावांना एकत्रित केलं. उपासनात्मक टोळा त्यांनी लगावलेला आहे. हा, आता बघा कसं आहे, मुख्यमंत्री साहेब आहेत ते, त्यांना भावना आहेत, त्यांनी बाळासाहेब पाहिलेले आहेत, त्यांना नक्की माहिती आहे की बाळासाहेबांमुळे कोणाकोणाच्या आयुष्याचं भलं झालेलं आहे, हे सगळं त्यांना माहिती आहे. आणि मग त्याच्यात बाळासाहेबांचा आशीर्वाद मला मिळावा अशी त्यांनी अपेक्षा केली तर काय चुकीचं काहीच नाही ना, आमचं काय म्हणणंच नाही. पण मराठी माणसं आहेत, महाराष्ट्रावरती प्रेम करणारी माणसं आहेत, त्यांना माहिती आहे आपल्याला काय करायचं काय नाही करायचं. त्याच्यावरती ते काय ज्याला वेळ त्यावेळेची गोष्ट आहे. आता तर तो दिवस नाही आहे, आता ती वेळ पण नाही आहे. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत संजय गायकवाड, त्यांनी कालच्या या सगळ्या गोष्टींवर असं म्हटलं की मराठीच्या मुद्द्यावरून काल दोन्ही भाऊ एकत्र आले, मात्र छत्रपती संभाजी महाराज यांनी 16 भाषा शिकल्या होत्या, ते मूर्ख होते का, असं त्यांनी महाराजांबद्दल वक्तव्य केलेलं पाहिजे. मला असं वाटते की संभाजी महाराजांचा आदर्श तर आम्हाला आहे, ते आमचे छत्रपतीच होते. पण शिवाजी महाराजांनी
राजकोष सुद्धा मराठी भाषेतच केला होता, हे विसरलेत का ते? त्याचं कारण असं की परकीय भाषा ज्या वेळेला किंवा कसं आहे, परकीय आक्रमण ज्यावेळेला होतं ना, ते प्रथम भूमीवर होतं. भूमीवर आक्रमण झालं की त्याच्यानंतर ते भाषेवर आक्रमण होतं. भाषेवर आक्रमण झालं की संस्कृतीवरती होतं, संस्कारावरती होतं, आणि त्याच्यानंतर एकदा ते झालं की त्याचा राज सुरू होतो. आणि म्हणून त्यांनी मराठी भाषेचा राजकोष तयार करून घेतला लक्षामध्ये. आणि तो राजकोष तयार करून का घेतला गेले मला एक तुम्ही सांगा. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीला गेले होते औरंगजेबाकडे, ते काय वेगळ्या भाषेत कुठले बोलले काय? त्यांना मराठीत माहित होतं, त्याचा दुभाषा असेल. अफजल खानाला भेटले त्यावेळेला काय मराठीत, त्यांनी काय दुसऱ्या भाषेत बोलले का ते? तर तो विषय नाहीये. त्या काळात 16 भाषा अवगत करणं हे सुद्धा किती महत्वाचं होतं. ते छत्रपती संभाजी महाराजांनी केली होती, भाषा अवगत केल्या होत्या. त्याचं म्हणजे आम्हाला अभिमानच आहे.